सेलूमध्ये मेघना बोर्डीकर 3ऱ्या नंबरला राहणार. म्हणले मराठा मुसलमान मागासवर्गीय फलाण्याकडे राहणार. एक ओबीसी होता तो ओबीसी वाल्याकडे ओबीसी वाले राहणार. मेघना बोर्डीकर के साथ कौन रहेगा तो कोई नहीं रहेगा. आधे इधर जाएंगे आधे उधर जाएंगे तो मेरे साथ कौन. पण ती लोक विसरली की ही मेघना बोर्डीकर पण रामप्रसाद बोर्डीकरांची लेक आहे. त्या रामप्रसाद बोर्डीकरांनी जिंतूर सेलूसाठीच नाही तर परभणी जिल्ह्यामध्ये जो जो व्यक्ती त्यांच्याकडे आला त्या व्यक्तीला स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे जपलंय. तो कुठल्या जाती धर्माचा हे कधी बघितलं नाही. आणि असा नेरेटिव्ह सेट करण्यात आला. तुम्ही सगळेजण सुद्धा माझे जे जुने सहकारी आहेत सगळे काळजी करत होते काय होईल काय होईल काय होत होतं. 3ऱ्या नंबरला राहणार. बोर्डीकर साहेब थकले वय झाले. ही दिदी काय बाई माणूस काय करणार आहे असं म्हणत म्हणत मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत माझ्या जवळच्या लोकांना सुद्धा शांत करण्यात आलं. पण खरा मतदार आणि गावातला शेवटचा साधा माझ्या बाबांचा सहकारी तिथं उभं राहिला आणि मला दुसऱ्यांदा जिंतूर सेलू विधानसभेचे आमदार म्हणून तिथं निवडून दिलं. काका आमच्या जिंतूर विधानसभेचा इतिहास आहे. एकदा आमदार कोणी झालं तर परत कधी राजकीय पटलावर त्याचं कुठं भविष्य दिसलं नाही. फक्त रामप्रसाद बोर्डीकर साहेब असे की 2दा आमदार झाले. 3ऱ्या वेळेस MLC झाले. परत 2दा आमदार झाले आणि त्यांच्यानंतर आता त्यांची लेक मेघना बोर्डीकर दुसऱ्यांदा जिंतूर सेलूचे आमदार झाले. मी इथे माझे बंधू सुरेश भाऊंचं मनापासून आभार मानते की एवढं सगळं होत असताना काय ती दिदी कुठं निवडून येणार आहे का. पण माझ्या भावानी रात्रीचा दिवस केला आणि सगळ्या जे ओबीसी थोडेफार भरकटले होते म्हणतात ओबीसी भाजपाचा DNA पण अशी परिस्थिती झाली की त्यांना इकडे तिकडे भरकटवलं होतं. पण त्या सगळ्यांना एका छताखाली आणण्यासाठी त्यांनी दिवसासर रात्र केली. पण चला काका तुमचं काय माझं काय निवडणुकीच्या